षटक. बॉलरचा अंदाज चुकतो या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा डेड बॉलचा कॉल या ठिकाणी आमचे ऑफिशियल पंच भरत भाऊ भुसारे स्टेट पंच, त्यानंतर तोलामलाची साथ देताना स्क्वेअर लेग पंच दौलत सेठ. डाऊन द विकेट पहिला चेंडू पडतोय खेळपट्टीवर. सेमीफायनल एकचा सामना पहिला पॅड लाईनला चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू पडतोय. आउटफील्ड तेज सीमारेषेवर जरूर रोखलं जाते चेंडूला. बिटवीन द रनिंग 2 धावा पहिल्या चेंडूवर जोडले जाते. 2 धाव्यांनी संघर्ष हसून संघाचं खातं उघडलं जाते. धावफलकावर लागतायत 2 धावा. 2च्या मदतीने सुरुवात काशीनाथ यांचं देखील खातं उघडतं यावेळेला. पहिल्या चेंडूवर 2 धावा महत्वपूर्ण आहेत. 2च्या मदतीने सुरुवात या सामन्याची. राऊंड विकेट रमेश तेज रफ्तार गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. इनसाइड आउट समोरच्या दिशेमध्ये पिक केलं. बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरनं डीप पॉईंटला जातोय चेंडू. चेंडू मागे 3 क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाही. चेंडू सीमा पार. करारा प्रहार मिळतायत 4 धावा. कमालीचा स्ट्रोक काशीनाथ वळवी यांच्या मार्फत 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. संघर्ष हसून संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 6 या अंकावर. 4 वर्षानंतर निश्चित फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहतो या ठिकाणी. संघर्ष हर्सुल निश्चित मेहनत केलेली मेहनत या ठिकाणी फळाला आली आजच्या दिवसामध्ये. पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर समोरच्या दिशेमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा ग्राउंड शॉट पाहायला मिळेल. समोरच्या दिशेमध्ये खेळून काढले चेंडूला. लॉंग ऑफ रिजमध्ये प्याडी रमेश तैनात. रोखलं जाते चेंडूवर. जोपर्यंत थ्रो पोहोचत नाही सिंगल धाव कंप्लीट. या चेंडूवर सिंगलच्या मदतीने धावगतीमध्ये वाढ होते. धावफलक पुढे जाऊन सरकेल 7 या अंकावर बिनबाद. कमालीची स्पर्धा निश्चित भव्य दिव्य सजावट रामभाऊ लाखानी यांच्या मार्फत महत्वपूर्ण सहकार्य या स्पर्धेसाठी. ओ कडक प्रहार या ठिकाणी. फिल्डर तैनात. बेसफिल्डच्या रूपाने जरूर चेंडू सीमा पार होतोय 4 धावेसाठी. या ठिकाणी निश्चित महत्वपूर्ण 4 धावा केशवजी लांगे यांच्या मार्फत. आक्रमक स्ट्रोक जरूर होता त्या ठिकाणी. झेल टिपण्याचा चान्स देखील बनला होता. पकडो कॅच जितो मॅच या प्रकारचं समीकरण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळत असताना या ठिकाणी झेल ड्रॉप हे प्रेशर असतं या ठिकाणी फायनलच्या सामन्यामध्ये. येणारा पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर. यावेळेला पुन्हा एकदा उभ्यानं कट करण्याचा प्रयत्न होता. बिलकुल स्टंप लाईनला जरूर चेंडू होता. मोठा संपर्क नाही या चेंडूवर. डॉट डिलिव्हरीने कमबॅक या चेंडूवर. अजूनही पाहिलं तर धावसंख्या थांबलेली पाहायला मिळेल 11 या अंकावर. जर का संघर्ष करायचा असेल तर मात्र निश्चितच 60+ धावा बनवायला लागतील या मैदानावर. एकत्र पाहिजे तर मदत मिळते आहे फलंदाजीसाठी. 6 तारखेपासून आपण पाहतो या सामन्याला सुरुवात झाली होती. रमेशचा पुढील चेंडू जडमध्ये. चेंडू पुन्हा एकदा फॉलो मध्ये खेळून काढलाय. बिलकुल बॉलरच्या उजव्या साईडने खेळून काढलं होतं. चेंडूला केवळ सिंगल धावेसाठी स्टेट लॉंग ऑफ लॉंगॉनच्या गॅपमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव कॅरी केली या ठिकाणी. 1च्या मदतीने ओव्हर नंबर 1 ची समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्या संघर्ष हसून संघाचे पुढे जाऊन सरकेल बिनबाद 12 या अंकावर. रोल चेंडूनीशी बघितलं तर थोडीशी धीमी सुरुवात देखील पाहायला मिळते यावेळेला. एकतर पाहिजे तर 2 चौकार यामध्ये एक नसीबवान चौकार देखील पाहायला मिळतं लॉंग ऑफ रिजन मध्ये. उरलेल्या 3 षटकाचा खेळ शिल्लक. पॉवर प्ले देखील होतोय समाप्त यावेळेला. पॉवर प्ले समाप्तीनंतर पुन्हा एकदा आक्रमण करावं लागेल दोन्ही बॅटर्सना. तर चिरापालीचा संघ देखील एक ताकदवर संघ मानला जातो हर्सुल भागामध्ये. यावेळेला आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये केवळ 12 धावा लागल्या आहेत धावफलकावर, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश. वळवी यांच्या बघितलं तर वैयक्तिक 7 धावा. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण यावेळेला. स्ट्राईकला केशव लांगे यांना देखील एक सुवर्ण चान्स आहे मोठी खेळ करण्याचं. डॅडी रमेश ओ साईट आउट. शॉट थर्डमॅनच्या गॅप मधून चेंडू सीमा पार नजदीक जरूर पोहोचतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. रोखलं जाते चेंडूला लॉंग स्टॉप रिझममध्ये. केवळ 2 धावा पहिल्या चेंडूवर. तीन रफ्तार गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर ओव्हर द विकेट पाहायला मिळेल रमेश प्याडी. पहिला चेंडू निश्चित थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. मोठा संपर्क नाही. त्यानंतर हडकसा लिडिंग एज गली शॉर्ट थर्ड मॅनच्या रिझमध्ये खेळून काढलं होतं चेंडूला केवळ 2 धावेसाठी. अजूनही 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये किती धावा जमवता येत महत्वपूर्ण असतील. केशव लांगे एकदा हलकासा बाउन्स
बाउन्स अतिरिक्त बाउन्स पंचाचा कॉल येतो या ठिकाणी. वन बाउन्सचा कॉल तिथे मात्र बाउन्स चेंडू निश्चितच थोडंसं अडचणीमध्ये टाकण्याचं कार्य केले जाते यावेळेला. दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळाली. धावसंख्या 14 या अंकावर. विविधता पाहायला मिळते. पॅडी रमेश यांच्या मार्फत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा तेज रफ्तार सुसाट निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये मोठा फटका नाही या चेंडूवर. कमालीची लाईन लेंथ, अचूक टप्पा, अप्रतिम गोलंदाजी या वेळेला पाहायला मिळते रमेश पाडी यांच्या मार्फत. मागील चेंडू त्यानंतर सटिक लाईनला चेंडू पडतो. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका नाही. केवळ पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. येणारा पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका नाही. ग्राउंड शॉट जरूर पाहायला मिळतोय. स्टेट लॉंग ऑन रीज मध्ये तैनात रमेश रोखले जाते. चेंडूला सीमा रेषेवर एक धावेचा कॉल या ठिकाणी. कंप्लीट एक धाव या चेंडूवर. एक धावेने फारसा फरक पडणार नाही. एक पाय तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे रणगती वाढवण्यासाठी. दोन्ही फलंदाज एक चांगल्या अवसराने रन बनवण्यासाठी सक्षम आहेत या ठिकाणी. अजूनही पाहिलं तर थोडीशी धीमी सुरुवात जरूर पाहायला मिळते. येणारा पुढील चेंडू पडतोय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा पाहिलं परत सोडून दिलं. वाईटचा कॉल या ठिकाणी. अरुण सर कन्फर्म नाहीत या ठिकाणी. रिव्ह्यू घेतला जातोय वाईटसाठी. प्लीज चेक द व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. आमचे तिसरे पंच म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय अर्जुन कदम सर, मॅन फ्रॉम घनसोली. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. कंप्लीट बॉल आहे या ठिकाणी. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय यावेळेला. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय यावेळेला. फलंदाज मात्र थोडस चकमा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. येणार पुढील चेंडू रमेश प्याडी. शॉर्ट लाईनचा चेंडू पिक केले. गॅप जरूर मोठा आहे त्या ठिकाणी. दूरवर टप्पा. 2 फिल्डर चेंडू खाली रोखले जाते सीमा रेषेवर. वाईट लॉंग ऑन मध्ये एक धाव पुन्हा एकदा जोडली जाते. एक धावेसोबत ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या पुढे जाऊन सरकेल. संघर्ष हर्सुल या टीमची आपण पाहतोय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर. आठच्या अवसरात धावा बनवल्या आहेत 2 षटकामध्ये. येणारी 2 षटक महत्वपूर्ण असतील. सेकंड इनच्या पारीमध्ये गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर सेमीफायनल 1चा सामना आणि 1चा सामना चालू असताना आपण पाहतोय 8च्या औसती धावा बनवल्या आहेत 2 षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अरुण दाखल होत आहेत. अजूनही पारितोषिक जाहीर आहे. 12 चेंडूमध्ये 7 षटकार पाहायला मिळतील का? डाऊन द विकेट. सुरुवात ओव्हर नंबर 3 ची. समोरच्या दिशेमध्ये काशीनाथ एक आक्रमक फलंदाज. वाईड लाईनला चेंडू पडतो. यावेळेला पंचांना कोणत्याही प्रकारचा दिक्कत नाही या ठिकाणी वाईट घोषित करण्यासाठी. वाईटचा कॉल आणि वाईट सोबत एक अवांतर धाव देखील जोडली जाते. 2 धावा या चेंडूवर. वाईट प्लस सिंगल या प्रकारच्या 2 धावा पहिल्या चेंडूवर. मात्र या ठिकाणी प्रेशर मोठं षटक बनवलं जाईल का? यावेळेला पुन्हा एकदा चान्स बनवलाय. मागे सरकून जागा बनवून खेळलाय चेंडूला. फिल्डर तैनात त्या ठिकाणी. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावेसाठी करारा प्रहार केशवजी लांगे यांच्या मार्फत. काशीनाथ भाऊ वळवी यांच्यासाठी ऑफर आहे या ठिकाणी. सलग 2 षटकार मारले तर आमचे गोलदरीचे सरपंच संतोष राऊत, त्यानंतर रवींद्र भाऊ मोवळे वनरक्षक यांच्या मार्फत 501 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे. उडवले चेंडूला. गॅप मोठा. 1 बाउन्स. सुंदर क्षेत्रक्षण रमेश यांच्या मार्फत पाहायला मिळते. छलांग. त्यानंतर आपण पाहतोय 3 धावा जरूर रोखल्या जात आहेत आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्याला ट्राय केलं होतं, परंतु सुंदर एक्सपर्ट या ठिकाणी क्षेत्रक्षण जरूर पाहायला मिळते
रमेश यांच्या मार्फत. काशीनाथ वळवी यांच्यासाठी चान्स होता या ठिकाणी, पण एकदा सुपला शॉट, चेंडू हवेत. विकेट नंबर 1 पतन या ठिकाणी. काहीसा अंदाज चुकतोय लिडिंग एज आणि लिडिंग एज सोबत विकेट किपरच्या पाठीमागे शानदार कॅच लेग स्लिपच्या माध्यमातून पहिला विकेट आणि मोठा झटका या ठिकाणी पाहायला मिळेल. पिंटूसाठी कुवर सर यांच्या मार्फत 100 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे. कुवर सर पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी काशीनाथ वळवी यांची पारी होती समाप्त. मात्र मोठं योगदान नाही. आक्रमक पारी खेळण्याच्या नादामध्ये या प्रकारचा झेल आणि झेल सोबत आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम. पहिला विकेट हाती लागतोय आणि विकेट हाती लागत असताना आपण पाहतोय सचिन चेंडू पुन्हा एकदा पाहिलं प्रगलं कट करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, सरळ चेंडू निघून जाते. विकेट किपर चौधरी सर यांच्यासाठी सलग 2 षटकार मारल्यास गोलदरी सरपंच संतोष राऊत, त्याचबरोबर रवींद्र मोळी वनरक्षक यांच्या मार्फत 1500 रुपयांचं कॅश पारितोषिक आहे जाहीर. या ठिकाणी षटकार नाही तर चौकार जरूर पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू दाखल होतोय 4 धावांसाठी. अजूनही हे पारितोषिक जाहीर असेल. निश मात्र चौकार लागतोय आणि चौकारासोबत संघर्ष हरसूल संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकेल. समोर जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, आपणास विनंती आहे थोडंसं बाउंड्री लाईनच्या पाठीमागे बसायचं आहे. आपणास विनंती आहे त्या ठिकाणी जर का फिल्डरचा समतोल गेला तर मात्र निश्चितच हानी होऊ शकते. यावेळेला हलकाचा संपर्क झालाय का या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय. षटक संपल्याचा तर कॉल आहे पंचांचा. ओव्हर नंबर 3 ची समाप्ती 3 षटकानंतर संघर्ष हसूल संघाची धावसंख्या 1 बाद 27 ऑन दी बोर्ड बाय 1 विकेट लॉस. संघर्ष हसूल टीम. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी पुन्हा एकदा. जर 2 षटकार मारले लगातार तर या ठिकाणी आमचे गोलदरी सरपंच संतोष राऊत, त्याचबरोबर रवींद्रजी मोळी वनरक्षक त्र्यंबकेश्वर यांच्या मार्फत 1500 रुपयांचं कॅश पारितोषिक जाहीर आहे संघर्ष हर्सुल या संघासाठी. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी देखील मोलाचं सहकार्य संतोष राऊत सरपंच गोलदरी यांच्या मार्फत आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी गोलंदाज मार्कर रोहिदास दाखल होत आहेत, चिरापाली संघाचे प्रमुख फलंदाज. त्यानंतर अनुभवी गोलंदाज ट्रॅकवर राऊंड विकेट. सुरुवात ओव्हर नंबर 4 ची. स्लिप तैनात आहे, त्यानंतर दुसरं स्लिप देखील तैनात या ठिकाणी. ऑफ साईड रिझममध्ये पाहिलं तर कव्हर तैनात आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात रमेश. काहीसा अंदाज चुकतो या ठिकाणी. पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी, परंतु 2 टप्प्यानंतर चेंडू सीमा राशीच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षक वर्गांना विनंती आहे थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण बसायचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. 4च्या मदतीने धावसंख्येची वाढ होते. धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 31-31 या अंकावर. चान्स घेण्याचा देखील चान्स बनला होता. रमेशच्या मिस झेल केला, काहीसा अंदाज चुकला आणि अंदाज सोबत आपण पाहतोय महत्वपूर्ण 4 धावा.
लगातार 2 षटकारासाठी रवींद्र भाऊ लोळगे यांच्या मार्फत 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे संघाचा हसूल संघासाठी. हो यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय पाठीमागे चेंडू फिल्डर तैनात चेंडू खाली येतोय शानदार कॅच पकडलाय या ठिकाणी विकेट नंबर 2चं पतन केशव लांगे परत आहेत पवेल यांच्या आसरेला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतो या ठिकाणी हलकासा लेडिंग एज त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही विकेट किपरच्या पाठीमागे सुंदर झेल पुन्हा एकदा कॅरी केलाय. कमालीचा झेल आणि झेल सोबत विकेट नंबर 2चं पतन मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत अशोक संघर्ष हसूल या टीमचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाताना. सिरापाली संघाने टॉस जिंकला होता प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं तर या खेळपट्टीवर रणनीतीसाठी निश्चित मात्र मदत मिळाली होती त्यानंतर हलकसं प्रेशर सामन्याचं पाहायला मिळते या मॅच मध्ये देखील. रोहित यांच्या हाताला लागते सफलता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात पाहायला मिळेल राऊंड द विकेट. ओ क्लासिक फटका या ठिकाणी इनटू द गॅप जबरदस्त झेल या ठिकाणी पॅडी रमेश यांच्या मार्फत अशोकची पारी होते समाप्त. पॅडीसाठी 100 रुपयाच्या कॅश पारितोषिक आमचे कुवर सर पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. अशोक बाद होतोय पहिल्या चेंडूवर सुंदर झेल कॅरी केलं होता लॉंग ऑफ रिझम मध्ये पॅडी रमेश यांनी त्यानंतर न्यू बॅटर दाखल होत आहेत रोशन. कमालीचा झेल आणि झेल सोबत आपण पाहतोय पुन्हा एकदा हॅट्रिक ऑन गोलंदाजासाठी. जबरदस्त अंदाज वॉट अ कॅच या ठिकाणी पॅडी रमेश यांच्या मार्फत. रोशन स्ट्राईक ऑनला पाहायला मिळेल यावेळेला. बड्डे बॉईज आहेत आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ओ कडक प्रहार या ठिकाणी शॉर्ट लाईनला क्लिअर केलं या ठिकाणी टिप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावा. मात्र बड्डे आहे आज आमच्या सर्व कोर कमिटीच्या वतीने देखील हार्दिक हार्दिक स्वागत रोशनसाठी वाढदिवसाचा देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा पहिलं दुसरा षटकार पाहायला मिळेल का दूर ठेवण्याचा प्रयत्न वाचण्याचा प्रयत्न गोलंदाज सक्सेसफुल ठरतो यावेळेला. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 37-37 ऑन दी बोट. प्लीज चेक द व्हाईट बॉल या ठिकाणी फलंदाज रोशन यांनी RS घेतला आहे व्हाईट साठी. फ्री डिलिव्हरी आहे कंप्लीट बॉल आहे रिव्ह्यू घेता येणार नाही परत रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरतो यावेळेला. रोशन यांची देखील क्षमता आहे मोठ्या फटक्यांची यावेळेला अजूनही पाहिलं तर षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक 37 धावा लागल्या आहेत धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन जरूर पाहायला मिळते यावेळेला एक्स्ट्रा कव्हर इन फील्ड मध्ये पाहायला मिळेल समोरच्या दिशेमध्ये. त्यानंतर पॉवर प्ले समाप्तीनंतर निश्चित 3 षटकामध्ये आपण पाहतोय 5 खेळाडू 30 दारीच्या बाहेर तैनात आहेत सीमा रेषेवर. अंतिम चेंडू सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज रोशन राऊंड द विकेट आपण पाहतो यावेळेला. पुन्हा एकदा उभ्यानं खेळण्याचा प्रयत्न करतोय सिंगल धावेसाठी मार्गस्थ धावचित फलंदाज शेवटच्या चेंडूवर. पहिल्या इनिंगचा अंत होतोय 4 षटकाचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकानंतर धावसंख्या 37 अंकावर विजयासाठी 38 धावेची गरज 4 षटकामध्ये. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय
मैदानाच्या चौफेर अफाट अलर्ट गर्दी आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला. थँक्यू सो मच. 37 धावा बनवल्या गेल्या संघर्ष हर्षले संघाने. तर आमच्या 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील लाडके क्रिकेट प्रेमी जोडले आहेत. खास करून बघितलं गेलं तर दर्शन खाडम, त्यानंतर मोहन कनोजे सर असतील बारामतीवरून मात्र 6 मॅचेसचा आनंद घेतोय. त्यानंतर अमृत कनोजे सर असतील राजपरी चिरापाली, त्यानंतर अंबादास, त्याच्यानंतर प्रकाश भोये भाऊ असतील, त्यानंतर प्रदीप गावित, त्याच्यानंतर मुबारक कैफ हा देखील आमच्या 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत. त्यानंतर प्रमोद चौधरी भाऊ असतील, अजय टोकरे, त्यानंतर दसू गडक, त्याच्यानंतर आपण पाहतोय की दुर्गेश कनोजी, त्यानंतर रवी कनोजी, त्यानंतर प्रीतम पाटारा हे नक्की 17 स्पोर्ट्सच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले. त्याचबरोबर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑनलाईन अशोक राऊत हे देखील जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रामदासजी सिंगाडे हे देखील ऑनलाईन जोडले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वसंत टोकरे हे देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अशोक राऊत हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ही वाहिनी आपल्या आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. सूर्याला किरणाची साथ, चंद्राला चांदण्याची, फुलाला सुगंधाची साथ, तशीच साथ या आमच्या संघर्ष हसल कोर कमिटीला. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी 24 सेटमध्ये 38 धावांची गरज आहे विजयासाठी चिरापाली या संघाला. मात्र दोन्ही ताकदवर संघाच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन जोडले गेले आहेत कल्पेश घाटाळ, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राहुल डोंगरे हे देखील जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर शिवा बावणे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. अमृत भोई हे देखील जोडले गेले आहेत ऑनलाईन. त्याबरोबर राहुल धोंगडे हे देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गौरव कनोजे, त्याचबरोबर संतोष गावित, सकलीन सय्यद हे देखील जोडले आहेत ऑनलाईन. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप मोळे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. सूरज खुताडे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन च्या माध्यमातून. अशोक भोई हे देखील जोडले गेले आहेत. प्रतीक वाघेरा हे देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. सुनील वळवी हे देखील ऑनलाईन या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. पोपट कनोजे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. युवराज पोटिंदे, तर या ठिकाणी आपण पाहतोय की पुढील सामना असेल चिंचओहळ आणि शिंदोनी. आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे. त्यानंतर जर बघितले गेले तर संघर्ष हर्षल या गोलंदाजाला मात्र आपण पाहतोय की लगातार 3 विकेट जर काढले गेले तर आमच्या 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत मोहित करपे यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी मात्र 501 रुपयाचे कॅश प्राईज. सिंदोरी संघ कर्णधार टॉस साठी यायचा आहे. पण चिंचोळ संघ कर्णधार आपल्या देखील विनंती आहे, आपण देखील टॉस साठी यायचं आहे. या ठिकाणी टॉस का बॉस सौजन्य आहे रवींद्रजी लोळगे साहेब. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सीताराम देवरे, देवीदास दिबे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. युवराज वड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
मोहित करपे यांच्या मार्फत पारितोषिक आहे सलग 3 विकेटसाठी संघर्ष हर्सुल या संघाच्या गोलंदाजासाठी. रोहित करपे यांच्या मार्फत सलग 3 विकेटसाठी गोलंदाजासाठी हे पारितोषिक जाहीर आहे. हॅट्रिक घेतल्यास आपल्यासाठी हे पारितोषिक करपे भाऊ यांच्या मार्फत. गौरव कनोजे, दिलीप हे देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. किरण गायकवाड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. युवराज पोटी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंगच्या पहिल्या सुरुवात गोलंदाजी मार्कवर महाले ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. मेजर हेमंत तैनात स्लिप रेंज मध्ये रोखलं जाते. चेंडूला पहिल्या चेंडूवर धाव नाही. पॉवर प्ले दौरान पाहिलं तरी या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे संघर्ष हर्सुल या संघाने. स्लिप, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईड रेंज मध्ये, त्यानंतर ऑन साईड रेंज मध्ये पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट, त्यानंतर स्क्वायर लेग, बॅकवर्ड शॉर्ट लेग तैनात या ठिकाणी पाहायला मिळेल. रमेश कुताडे, राहुल धोगडे आपलं देखील हार्दिक. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर अरुण सर यांचं आक्रमण या ठिकाणी क्लिअर केलं. या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू दाखल होतोय. 6 धावांसाठी करारा प्रहार. अरुण सर यांचा पहिला षटकार सेकंड इनिंगच्या पारीमधील. चिंचोहोळ संघ कर्णधार, आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फसतोय जरूर, परंतु सिंगल धाव रोखू शकणार नाही. स्क्वॉड लेग गरीज मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कंप्लीट. सिंगल सोबत स्ट्राईक रोटेट. 1च्या मदतीने धावसंख्येची वाढ होते. धावफलक पुढे जाऊन सरकेल 7 अंकावर. गोलंदाजी मार्कवर आमचे लाडके पत्रकार पाहायला मिळतील. पोपट भाऊ महाले गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला चेंडू सुरक्षित टाकला होता. त्यानंतर मोठा प्रहार पाहायला मिळतो अरुण सर यांच्या मार्फत. पुन्हा एकदा घोटना टेक, तमाशा देख. लॉंग ऑन च्या डोक्यावर चेंडू सीमारेषा बाहेर दाखल होतोय. पुन्हा एकदा 6 धावांसाठी टॉस केला जातोय या ठिकाणी. रवींद्र भाऊ लोळगे यांच्या मार्फत सेमीफायनल 2चा सामना असेल. आपण पाहतोय या ठिकाणी सिंदोरीचे कर्णधार, त्यानंतर चिंचोळ संघाचे कर्णधार आपण पाहतोय. त्यानंतर मात्र महत्वपूर्ण सहकार्य करताना कुवर सर. यावेळेला अक्रॉस द लाईन सुंदर कनेक्शन. डीप स्क्वॉड लेग, सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स. 4 धावा मिळत आहेत या चेंडूवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय टॉस का बॉस या मंचावर रवींद्र भाऊ लोळगे, व्यंकटेश ज्वालस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा कॅच टिपला जाईल का? कमालीचा कॅच या ठिकाणी. ब्रेक थ्रू पाहायला मिळेल या ठिकाणी. रोहित 10 अंकावर बाद होतोय, परतोय बागारी. चिंचवड संघाने टॉस जिंकला आहे. प्रथम फलंदाजी निवडली आहे. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे ऑफिशियल पंच विजय भाऊ भुसारे हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी हर्सुल संघर्ष संघ जिंकल्यास रवींद्र मवळे, त्यातून संतोष राऊत सरपंच गोलदरी, ₹2001 कॅश पारितोषिक आहे आपल्यासाठी. तत्पूर्वी ताबडतोब पारी समाप्त होते या ठिकाणी. षटकार, त्यानंतर चौकार घेतल्यानंतर आपण पाहतोय परत आहेत माघारी रोहिदास. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पॅडी रमेश नो स्ट्राईकला. मात्र अरुण सर यांचा देखील एक षटकार समावेश आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक संपतं यावेळेला. गोलंदाजी मार्कवर तानाजी दाखल होत आहेत. षटक नंबर 2 ची सुरुवात. पॉवर प्ले संमतीनंतर मॅक्सिमम 5 खेळाडू 30 दारीच्या बाहेर तैनात आहेत यावेळेला. तानाजी राऊंड विकेट पहिल्या चेंडूला प्लेस केलंय. थोडंसं हवेत चेंडू. रोशन त्या ठिकाणी तैनात सीमारेषेवर. 1 धाव घेण्याचा चान्स. 1 धाव कंप्लीट या चेंडूवर. 1च्या मदतीने चिरपाली संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 18 या अंकावर. पाहिलं तर सेकंड इनिंगच्या पारीमध्ये ताबडतोब सुरुवात आहे. इथे मात्र कमबॅक करण्यासाठी विकेटची आवश्यकता आहे. तानाजीचा पुढचा चेंडू पण एकदा उभ्यानं खेळण्याचा प्रयत्न होतोय. हलकासा लेडी गेज पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वायर लेग ग्रीज मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव घेण्याचा चान्स. पुन्हा एकदा एकेरी धाव जोडली जाते या चेंडूवर. जेव्हा मात्र मोठे फटके येत असतील तेव्हा मात्र
सिंगल डबलच्या साहाय्याने देखील क्रिकेटच्या खेळामध्ये एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. ऐकलं पुन्हा एकदा अरुण सर पाहायला मिळतील. एक षटकाराच्या मदतीने खेळता येईल खेळपट्टीवर. यावेळेला आपण एकदा फॉलो तर मध्ये खेळून काढले चेंडूला. वेगवान चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. रोशन आज निश्चित मात्र वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं निश्चित मात्र एक वेगळं चित्र आपण पाहतोय मैदानावर. जोस जल्लोष जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा किफायती षटक पाहायला मिळेल का तानाजी यांच्या मार्फत. राऊंड विकेट पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये स्ट्राईकला प्याडी रमेश. यावेळेला जबरदस्त संपर्क, समोरच्या दिशेमध्ये खेळून काढले चेंडूला. चेंडू जातोय तारामंडल मध्ये 6 धावींसाठी. इनिंग मधील तिसरा षटकार, वैयक्तिक पहिला षटकार प्याडी रमेश यांचा. 6च्या मदतीने धावगती वेगाने वाढते. यावेळेला प्रीतम पाटारे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा झेल टिपण्याचा चान्स बनतोय का? अवघड आहे परंतु मुश्किल नाही. निश्चित प्रयत्न केला होता तानाजी यांनी. काहीच कॉम्पिटिशन जरूर होतं चेंडू आणि झेलमध्ये. यावेळेला झेल सुटतोय. पुन्हा एकदा हलकंसं जीवनदान प्याडी रमेशसाठी. एक धाव कन्वर्ट केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक पुढे जाऊन सरकेल. तिरपालीची धावसंख्या 27-27. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. ग्राउंड शॉट जरूर पाहायला मिळतोय. थोडंसं मिस अंडरस्टँडिंग जरूर पाहायला मिळतोय. परंतु एकच धाव पुन्हा एकदा हलकासा मिसफिल्ड सोबत आपण पाहतोय. एकच धावेवर समाधान मानता येईल. 1च्या मदतीने ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या तिरपाली संघाची 1 बाद 28-28 ऑन दी बोर्ड. रघुनाथ विठ्ठल राऊत त्याचबरोबर जनार्दनजी लहारी हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कुणाल कनोजे हे देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी. मनू गायकवाड आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सातारा स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीद्वारे आपण या सामन्याचा आनंद घेत आहेत. ही वाहिनी आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात पहिल्या चेंडूला पिक केलंय. ओह, कमालीचा झेल झाला असता या ठिकाणी. हाताला लागून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 6 धावांसाठी. इथे मात्र जर का झेल झाला असता तर मात्र निश्चितच हा सुपर झेल झाला असता या सामन्यामध्ये. 6 धावा मिळत आहेत. 6च्या मदतीने धावसंख्या देखील वाढते. तिरपाली संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकेल 34. अजूनही पाहिलं तर केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. इनफिल्ड मध्ये खेळून काढले चेंडूला. रोखलं जाणार नाही. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. याच बरोबर हा सामना देखील जिंकला आहे. सेमीफायनल 1 चा फायनल मध्ये दाखल होते तिरपाली संघ. दोन्ही संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर येणारा सेकंड सेमीफायनल सामना चिंचोली विरुद्ध चिंचोळ संघ. चिंचोळ संघाने टॉस जिंकला आहे. प्रथम फलंदाजी निवडली आहे.